नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे बघा शनिवार आणि आईनं पण जेवण करून घेतलं, मी जेवण करून घेतलं. तर जेवणाचं काही ब्लॉग आमच्याकडून झाला नाही आणि मी सोनूज पप्पासाठी आज करणार आहे साबुदाणा वडे. तर त्याची रेसिपी दाखवते, बघत राहा. तर इकडं बघा आपली पूजा झालेली आहे. आज सोनूनीच पूजा केली, त्याला आज सुट्टी होती बघा शनिवारची. तर आणि इकडं आजी झोका देते समूला. समू खूप रडली बघा आज ताई, तिला चोळून चाळून आंघोळ घातली तर पण छान झोपी गेलेली आहे. आणि आई आपल्या दळण आणायला गेलेले, आमचं आज दळण संपलेलं आहे. तर आज मी तुम्हाला साबुदाणा वड्याची रेसिपी दाखवणार आहे बघा ताई. तर मी तुम्हाला आज साबुदाणा वड्याची रेसिपी दाखवणार आहे ताई. तर इकडं मी बटाटे उकडत टाकले आणि इकडं शेंगदाणे घेतलेले बघा, मिरच्या आणि साबुदाणा. तर मी आज कसे वडे करते साबुदाण्याचे तर ते नक्की बघा. आणि आज मी आमच्या ऐकून कोंड्याचं औषध लावून घेणार आहे डोक्यामध्ये. तर ते पण बघा कोणतं औषध आहे. ज्यांनी मला औषध दिलं ते म्हणे की एकदाच तुम्ही ते औषध लावलं तर तुमचा पूर्ण कोंडा नाहीसा होईल. तर बघल मी आज लावून खरंच माझा कोंडा जातो का, कारण की माझ्या याच्यात खूप कोंडा आहे आणि त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पण खूप पिंपल्स येतातही. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर हे बघा समू आजीपाशी खेळतीये. समू तर तोंडात नाही घालू बाई, नाही ना बाई, तोंडात नाही घालू. पण तोंडात घालती कुदं खाती बघा. इकडं मम्मी साबुदाण्याचे वडे करतीये. तर आता वाजले बघा 3. आता मी टाकते बघा तेल, म्हणजे सगळं आपलं सामान वगैरे रेडी उसर तेल गरम होतं. आणि इकडं मी बटाटे उकडून ठेवलेले आहे, साबुदाणा भिजत ठेवलेला आहे आणि हे जे शेंगदाणे हिरव्या मिरच्या हे मिक्सरला फिरवणार आहे बघा मी. नंतर तुम्हाला दाखवते मी सगळे एकत्र करताना. अगोदर बटाटे आणि साबुदाणा एकत्र करून घेते. बघा कशी खेवरली. ऐसा मग आज कशी खेवरली बाई तू, तिला आवाज दिला ना. इकडं कुठपर्यंत आलं मम्मी. हे कूट काढून घेतला मी. याच्यामध्ये अगोदर बटाटे छान मिक्स करून घेतले. आता हा शेंगदाण्याचा आणि हिरव्या मिरचीचा कूट टाकू राहिले. याला पण छान मी मिक्स करून घेणार आहे. आणि आता हे बघा मीठ टाकते ताई मी इकडं. तर आता मी टाकलं मीठ आणि याचा एक जीव करून घेते आणि एक छान उंडा करून घेते. तर हे बघा छान असा उंडा करून घेतला मी याचा. आता याचे वडे बनवायचे मग ते तळायचे. तर आता याचे वडे पण बनवून घेते मी लगेच, छोटे छोटे. हे बघा जास्त की मोठे बनवणार. हे बघा समोर तिथेच खेळती बघा. काय बाई समू असं काय खेळते तू. तर इकडे मम्मीचे वडे बनवणे झाले बघा. इथे मस्त छोटे छोटे नरम नरम बनवले. आता तर 3 वडे टाकले बघा ताई मी याच्यामध्ये. ही वडे छान मी आता तळून घेणार. आता फुल केला तर चालतो गॅस, लवकर तळते. अगोदर हाफ गॅसवर गरम करून घ्यायचं तेल, मग छान गरम होतं, मध्ये कच्चं राहते. आई ती पोरगी बघा गेली खाली गेली बघा, किती आतमध्ये घे. तर हे बघा इथे 3 वडे तळते. तोपर्यंत मी बाकीचे वडे बनवते. तर हे बघा छान तळले बघा ते आपले वडे. आता याला मी काढून घेते ताटामध्ये. तर हे बघा ताई इकडं सगळे वडे तळून घेतले मी साबुदाण्याचे. आणि समूह माझ्या मांडीवर येऊन बसली तर वडे खायला. बोल बोल बोल. तुला बी खायचे, भूक लागली. तिला काहीतरी बोला वाटतं पण बोलल्यात नाही. तर हे सगळे वडे आता थंडे पण झालेले ताई. तर आता हा एक वडा मी असा ठेवणार आणि आज सुती कापड आहे आपला. परत का हो, त्याला असं छान दाबून घेणार आहे आणि परत आपल्या गॅसवर तेलात टाकणार. त्याला परत एकदा तळून घ्यायचं ते. करू का. हे बघा ताई वडा किती छान तळला आपला आता हा, कुरकुरीत मस्त. आता मी याची टेस्ट करून सांगतो कसं झाला तर.
आता सोनू तुम्हाला टेस्ट करून सांगतो, त्याच्यानंतर मी बाकीचे वडे करून घेते. वाव, एकदम कुरकुरीत झालेला आहे. बाहेर खातो ना मम्मी, दुसरीकडे कडे बी कधी खायला मी नरम नरम लागते, आतून बी नरम राहतो, पण एकदम असं बाहेरून आतून एकदम कुरकुरीत तळलेला आहे. तर आता वाजले बघा मंडळी 4:30 आणि आता मी माझी सगळी कामं आवरून घेतले बघा. जे आपल्याकडे पाहुणे वगैरे आले होते सगळे गेले, घरातलं पण आवरलं आणि हे पण आवरलं. आता मी चालले गच्चीवर, एकदा घर दाखवते तुम्हाला. तर हे बघा, मी असं घर आवरलं स्वच्छ. इकडं बघू शकता तुम्ही, दिवा वगैरे चालू आहे बघा. आणि इकडं आत्ता समूला झोपू पण घातलं आणि बाकीचे सगळे कामं आवरून आता मी निघाले बघा गच्चीवर. तर चला गच्चीवर कपडे काढायला. ते काय होतं ताई, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी लक्ष केलं बघा, मी काय करते, कॅमेरा जवळ धरते आणि माझा जो श्वास आहे सगळा त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होऊन जातो आणि जेव्हा व्हिडिओ चालतो तेव्हा असाच आवाज येतो बघा. कधी कधी नकळत जवळ कॅमेरा पकडला जातो. आणि हे बघा इकडे कपडे वाळत घातलेले. आता हे कपडे घेऊन मी घड्या घालणार आहे. तुम्हाला बोलली होती मी सकाळी की मी आज कोंड्याचं औषध सांगणार आहे तुम्हाला, कोणतं डोक्यात लावते. तर मला ते संभाजीनगरहून आलेलं आहे बघा, ते काय ॲड वगैरे नाही आहे, मला खूप दिवसच दिलेले आहेत त्या ताईनी, पण लावणंच होत नाही कामामुळं. आज मी ते आजीकून लावून घेणार आहे. तर सकाळी बोलले होते बघा ताई मी तुम्हाला की मी तुम्हाला आज कोंड्याचं औषध दाखवणार आहे. तर हे बघा, हे ते कोंड्याचं औषध, 2 पावडर आहे वेगळे वेगळे. तर आत्ताच मी त्या ताईला फोन लावला होता की याला कसं कसं लावायचं, म्हणजे माझ्याकडे भरपूर दिवसाची येऊन पडलेल्या या पुड्या, पण लावणंच झाल्या नाही आणि विचारणं पण नाही झालं त्यांना कसं लावायचं म्हणून. तर हे तेल आहे बघा, याचं नाव मला म्हणता येत नाही, काय सोनू? बजाज आल्मंड ऑइल. हां, तर हे ऑइल घेतलं मी आणि या 2 डब्या बघा, एक पाऊच आणि ही डब्बी. याच्यामध्ये कच्चं दूध घेतलं अर्धा कप. तर ते ताई म्हटल्या पहिले अगोदर दूध टाकायचं, त्याच्यानंतर याच्यामध्ये तेल टाकायचं. त्याला टाकायला लागतं पेट्रोल तरी. हां, आपली 10 रुपयाची पण बॉटल येते याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जेवढं तेल असतं तर पूर्ण टाकायचं, पण आमच्या गावात 10 वाली भेटली नाही. आम्ही हे त्या अंदाजाने टाकतोय बघा. तर यांनी केसाचा कोंडा जातोच जातो, पण केसाला चमक पण येते, केस पण मजबूत होता म्हणे. तर बघा ऑइल टाकून घेतलं मी याच्यामध्ये. तर आता मी हे पावडर घेणार आहे. याला 1 चमचा टाकायचं सांगितलं त्यांनी, त्याचा अंदाज बघायचा 1 चमच्याचा. तर हे बघा, ही 1 चमचा पावडर आहे. तर हे मी टाकले याच्यामध्ये. मेहंदी वाणी लावणे काय, याची मालिश करायची डोक्यामध्ये. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता पाऊच घेतलं बघा ताई मी, हे पण याच्यामध्ये टाकून घेते 1 चमच्यावर. हे बघा मध्ये बघा ताई सगळं टाकून घेतलं मी आता व्यवस्थित. आता याला 1 छोट्या चमच्याने छान हलवून देते. अगोदर चमच्याने हलवायचं, नंतर हाताने हलवून घ्यायचं. जे कोणी आपल्या डोक्यात लावणार आहे त्यांनी डायरेक्ट हलवलं तर चालतं. याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणे. तर बघा ताई याला छान मिक्स करून घेतलं मी आणि आता मी ऐकून याची मालिश करून घेते डोक्यामध्ये. याला त्या ताई म्हणे 2-3 तास ठेवलं तरी चालतं आणि रात्रभर ठेवलं तरी चालतं. तर यांनी चांगला रिझल्ट येतो म्हणे. तर मला जर याचा रिझल्ट आला तर मी तुम्हाला नक्की सांगा. असं 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 तर असं छान चोळून घ्यायचं बघा ताई, म्हणजे पूर्ण केसापर्यंत कोंड्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ते. तर हे बघा ताई असं छान चोळून घ्यायचं आतपर्यंत, असं पूर्ण डोक्याला मालिश करून घ्यायची आणि 2-3 तास ठेवायची. त्याच्यानंतर केस धुवून काढायचे. यांनी केस शाईन पण करता म्हणे आणि कोंडा पण जातो म्हणे. तर मी तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो टाकते बघा. तर आजचा व्हिडिओ इथंच संपू. धन्यवाद, बाय.